अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकरा वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे. हे स्वामी चरित्र अध्यायी वाढेल. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्या प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध्य गुरु. असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळाप्या मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्यावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्या ते उठविले. तैपासूनी बाळाप्यासी त्रास देत हरनिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडीती. ते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्या विख्यात. स्वामी भक्त जाहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्था राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचारत येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्याजवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल. जमादार चोळाप्याजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती चोळाप्या बोले तयासी. हार नाही आम्हापासी बाळाप्या ठेवितो तयासी. तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्याजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्या बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्या कारणे. जबाब दिला का चोळाप्याने बाळाप्या देती तरी घेई जे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्याची ऐकुनी कृती. राग आला राणी प्रती सुंदराबाईनेही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्याचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करोनिया झोडी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थ काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती. जाणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. झोडी चोळाप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्या तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यांशी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्यासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्या सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्यावरी रागावनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते कोणी बाळाप्यासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्या दर्शना येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्या येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले हे निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो. हो त्याच रात्री स्वप्न बाळाप्याने देखिले. श्री मारुतीचे मंदिरी स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन या सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्यासी आनंद झाला. बाईसे गर्व भरे की ती कोणासी मानिनासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनी या दाविती. परिचराणीची प्रीती बाईवर बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव
बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे परिराणी भिवोनी, तैसे न केले तयांनी समर्थ दर्शन नासी एके दिनी, कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार ऐसे कोणी उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारांसी, कैद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली ऐसे नुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्यासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्या बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्याचा जप होता पूर्ण, एका भक्ता असं सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळाप्यांची चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोटा निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत त्रयोदशोध्याय गोळा हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमा. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु, प्रांत काळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रांत कर्मे आटोपणी, मग बैसावे आसनी भक्ती धरणी. स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करावे मन, घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमेवे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणी स्वामींच्या पोडोपचार पूजन करावे सद्भावे करून. सुधूप दीपारती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना. जय 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 अघहरणा परात्परा हरा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतीवरा. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडीशा वेदवद्ध जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालय, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू, अग्नी तू पवन तू, आकाश तू जीवन तुची वसुंधरा. पूर्णचंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता, तू इंद्र अष्टाधिक पालादी समग्र. तूच रूपे नटलासी करता आणि करविता, तूच हवी आणि होता दाता आणि देवविता. तूच समर्था निश्चय जगमानी स्थिर, तूच व्यापिले समग्र. तुझ लागे आदि मध्याग्र, कोठे नसे पाहता. सोनी निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान. तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्कचाचरे. शास्त्राते ही नावरे, विष्णू शंकर एक सरे. कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केविले आपुली स्तुती. सहस्रमुखई निश्चिती, शिनला ख्यांती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजशी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना. आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्रे या मीना. आश्रय देई जे सदैव, पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इहलोक सौख्य देवोन, परलोक साधन करवावे. दुस्तरा भवसागर याचे पावावया पैल तीर. तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलो न बाधत तुझ्या कृपे. कीर्ती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्थ हृदयी प्रगटो पै. हे शांती मनी सदा वसो, वृताभिमान नसो, सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भाव दुःखे हे निरसो. तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो. वासना या मनाते सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम. दुर्गम जो भवपंत, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था. सोनी संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐसे प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐशा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्व
तपावी जे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी असा करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती परी संता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत जयांसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्थोध्याय गौड हा श्रीरस्तु शुभम भवस्तु. श्री गणेश अध्याय 15वा श्री गणेशाय नमा अंतरी स्वामी भक्ती चढता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन वार्ता तेही तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णांची भीती नसेची या ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्या तेलीना राहत दारिद्र्ये पीडितला बहुत दीन स्थिती तयांची तो आहे एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशया करोन तियेवर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाल हि तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकार पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले सयती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे बसाप्याचे श्रीचरणी मन जडले तै पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध्य आनंदे मग बसाप्याची कांता ऐकुनी आईशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसाप्या येता गृहासी दृष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले व संसारासी वेड काय लागले परी बसाप्याचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनपवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्या स्वामी सेवा करीत तव झाली तसे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्या मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर सापदे ओरडती परी बसाप्याचे चित्ती न पवाहे वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्या भानावरी आला अपरिमित देखिले सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिवसत सर्पमय पाहुनिया ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्या भय सोडून त्वरित करी घेऊनिया अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पास त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्या सहित बैसले समर्थ एका देवडी तेथे आपुली अंगवस्त्र बसाप्या सोडून या पाहत तव त्याच सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंताकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखी करावा संसार दारापुत्र पोशी जे असो ते बसाप्या भक्त संसार सुख उपभोगित रात्र दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोळा हा श्री स्वामी चरणार्पणस्तु श्रीरस्तु शुभम भवस्तु.